मनीष पाटील. धन्यवाद रेश्मा मयेकर मॅडम. आणि आता खूप चांगल्या या ठिकाणी भावना सर्व खेळाडू व्यक्त करतायत. जिंकणं महत्त्वाचं आहे. लालबाग या परिसरासाठी आपलं नाव उंच करण्यासाठी खेळ देखील ते खेळत आहेत. आपल्या परिसराचं नाव उंच करण्यासाठी सर्वजण खेळत आहेत. आणि आपण जर चांगलं खेळलं तर लालबाग या परिसराचा गवगवा होतोय हे प्रत्येक खेळाडू जाणतोय. आणि म्हणूनच प्रत्येक खेळाडूंच्या भावना आपण मागच्या 3 दिवसांपासून ऐकतोय पाहतोय. तर आता सेमीफायनल नंबर 2 होते स्टार्ट. नाणेफेक जिंकून ग्राउंड ब्रेकर्सने निवडले फलंदाजी. 2 फलंदाज अनिकेत वर्मा आणि अनिकेतच्या सोबतीन असेल आर्यन कदम. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतोय सकाळचा सुपरस्टार निशांत आमरे. जबरदस्त कॉन्टेस्ट आपण लालबाग प्रीमियर लीगच्या लीग स्टेजमध्ये पाहिले. आता नॉकआउट स्टेजमध्ये आपण पदार्पण करतोय. धीम्या गतीचा बॉल. विकेट कीपर थोड्या फरकासाठी कमी पडले. पहिल्याच बॉलवर कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद होता होता राहिले. दरम्यान सुरुवात डॉट बॉलने निशांत आमरे करतोय. आजचा दिवस निशांतने आपल्या नावावर केला आहे आणि त्यासाठी त्याची मेहनत सुद्धा कामी येते. गोलंदाजी फलंदाजी या दोन्ही भूमिकांमध्ये त्यांनी ब्लॉकबस्टर भूमिका अदा केलेली आहे. चांगलाच रोल त्यांनी अदा केलेला आहे. ऑन साइडला पुल करताना बॉलला मैदानाच्या बाहेर गुल केले. बॉल जाईल सीमारेषा पार. GW खामकर मसाले चौकार. बॉल आणि बॉलवर केलाय प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. मारणार नाही थांबणार चौकार. निशांत आमरेच्या विरोधात आता हात खुले केलेले आहेत. अनिकेत वर्माच्या वतीने 2 बॅक टू बॅक चौकार आलेले आहेत. ग्राउंड ब्रेकर्स या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निशांतच्या विरोधात अनिकेत वर्मे बरसतायत आणि थांबण्याचं नाव नाही घेत आहेत. 2 चौकार बॅक टू बॅक आलेले आहेत आणि त्यांचा कम्फर्ट झोन आहे मिड विकेट स्क्वेअर लेग. त्या कम्फर्ट झोन मध्ये कम्फर्टेबल बॅटिंग अनिकेत वर्माची पाहायला मिळाले. आणि आता थोडासा दबाव वाढतोय. छोटा ऐकून देखकर फ्लॉवर समजा का फायर मैं झुकेगा नहीं. आणि हाईच आहे टॅगलाईन मिस्टर कोणासाठी. ऑन साइडला पॉवर पॅक बॅटिंग. ब्लॉकबस्टर हिट. बॉल सीमारेषा पार. चौकारांची तिकडी पूर्ण. अनिकेत वर्मा. यज्ञेश आपण की स्क्रीनवर पाहतोय. ज्यांच्यासाठी टॅगलाईन होती त्यांच्या प्रेक्षकांच्या वतीनं त्यांना समर्थन देणारे बोर्ड्स देखील आपण पाहतोय. पण एका बाजूला अनिकेत वर्मा ही आता वादळाची सुरुवात आहे. 3 चौकार त्यांच्या वतीनं ग्राउंड ब्रेकर्स संघाला मिळाले. धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर झाले 12. ड्राईव्ह केलाय बॉलला. स्क्वेअर ड्राईव्ह. बॉल जाईल डी झोन मध्ये मिळते ही 1 धाव. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय का घेतलाय त्याचं प्रमाण मैदानाच्या आतमध्ये अनिकेत वर्मा सादर करतोय आणि प्रेक्षकांचा आदर कमवतोय. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या झाले 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 13. लास्ट बॉल पहिल्या षटकातला. अजून एक फुल टॉस. ऑन साइडला स्लॉक स्वीप पण मिळतील या 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. ग्राउंड ब्रेकर संघ पोहोचलेला आहे बिनबाद 15 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. आपण पाहतोय लालबाग प्रीमियर लीग पर्व 5वं. हा 3रा दिवस आहे आणि 13 डिसेंबरला हा प्रवास सुरू झाला आणि आता प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आपण आहोत. प्रेक्षक आपण स्क्रीनवर पाहतो tenniscricket.in हे सर्व प्रेक्षक जे आहेत ते या अगोदर खेळाडू राहिले होते पण आता या लीगच्या बाहेर गेल्यानंतर आता प्रेक्षक म्हणून तुम्हाला प्रेक्षक स्टँडमध्ये बसलेले पाहायला मिळतात. खरं तर लालबाग परिसर पूर्ण वर्षभर गजबजलेला असतो आणि म्हणूनच या परिसराची ओढ प्रत्येकाला लागलेली असते. आणि म्हणूनच क्रिकेट असू द्या किंवा गणेशोत्सव असू द्या किंवा कुठलाही सण असू द्या या परिसरामध्ये तुम्हाला सर्व गजबजलेलंच पाहायला मिळेल. आणि म्हणूनच आता आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्ट्या ऐकण्यासाठी पुन्हा एकदा
गोलंदाजी मार्कवर येत आहेत यज्ञेश, जेव्हा निशांत आमरे महागडे ठरले. आता यज्ञेश जबाबदारी स्वीकारतात गोलंदाजीची. स्ट्रायकर एंडला आर्यन कदम. हेलिकॉप्टर उडवायचा होता, फुटवर चुकलं. LBW गोल्डन डकवर आर्यन कदम बॅक टू पॅव्हलियन. ग्राउंड ब्रेकर्सला पहिला धक्का. यज्ञेश पहिल्याच बॉलवर विकेट मिळवतोय आणि आता स्पोर्टी सॅकचे भगवानजी यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आम्ही व्यासपीठावर करतोय. स्पोर्टी सॅकचे सन्माननीय भगवानजी, आपण या व्यासपीठावर आदरपूर्वक बसून घ्यायचंय, स्पर्धेचा आनंद घ्यायचा. स्पोर्टी सॅकने देखील आम्हाला चांगलंच सहकार्य दिलेलं आहे, मार्गदर्शन केलंय आणि कधीही काहीही काम सांगितलं तर भगवानजी नेहमी तुमच्यासाठी तत्परतेने साथ असतात. तर नक्कीच ही एक भावना प्रत्येक लालबागकरांनी जोपासलेली आहे आणि म्हणूनच पाहुण्यांचं समर्थन सुद्धा या स्पर्धेला नेहमीच लाभते. हाफ टकर बॉल ऑनसाईडला हॅमर केला, मिड विकेट अशा होते. बॉल थोडासा डायव्हर्ट झालाय, धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभिषेक शर्मा येत आहेत अनेक वर्माची साथ देण्यासाठी. धावसंख्या आता थांबलेली आहे. मागच्या 2 चेंडूंवर यज्ञेशने पलटवार केलेला आहे. गोलंदाजीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण एक चांगलं पुनरागमन आपल्या संघासाठी देऊ शकतो, तेच प्रदर्शन मैदानात यज्ञेश तुळसकर देताना पाहायला मिळते. वरती विकेट, हवेत आहे बॉल, बॅटची टॉपेज, झेलची संधी मिड विकेटला. मैदानात आहे यज्ञेशचा बॉलवाला. यज्ञेश सांगतोय झुकेगा नाही साला. दुसरा फलंदाज बाद. प्रतिसाद त्यांच्या आवडत्या खेळाडूंना मिळतोय. यज्ञेश दुसरी विकेट मिळवतोय. ग्राउंड ब्रेकर्स संघाला दुसरा धक्का बसतोय. 15 धावा. काय सुरुवात अनिकेत वर्माने दिली होती ग्राउंड ब्रेकर्सच्या टीमला, पण त्या सुरुवातीला व्यत्यय आणण्याचं काम ट्रॉफी फायटर्स कडून यज्ञेश करतोय. फुल टॉस बॉल प्लेस केलाय. बॉलला मिड ऑफला क्षेत्ररक्षक थोडे दूर आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये कारण विकेटचं महत्व अनिकेत वर्माला ठाऊक आहे. त्याचमुळे त्याची विकेट शाबूत ठेवण्यासाठी रिस्क घेण्याची तयारी अनिकेत वर्माची नाहीये. शशांक हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शशांक पाटणकर. शशांकने काय सकाळी सामना जिंकवलाय. कॅप्टन आहेत टीम ग्राउंड ब्रेकर्सचे आणि म्हणूनच तसाच खेळ या सेमीफायनलमध्ये सुद्धा खेळावा लागेल. बॉल लेग स्टंपच्या बाहेरून ट्रॅव्हल होतोय. दरम्यान व्हाईट बॉलची एक धाव ऍड होईल. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 16. ग्राउंड ब्रेकर्स. शशांकच्या वतीने सकाळी आपण अष्टपैलू खेळ पाहिला होता. फलंदाजी गोलंदाजी या दोन्ही युनिटमध्ये शशांक पाटणकर यांचा दबदबा त्यांनी कायम ठेवला होता आणि या उपांत्य फेरीच्या लढतीत सुद्धा तसाच खेळ खेळावा लागेल. आयकॉन वर्सेस आयकॉन. फुल टॉस बॉल स्क्वेअर ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलवर रॉंग एंड थ्रो. कुठल्या एंडला थ्रो करायचंय ते भान तुम्हाला असायला हवं. बॅटिंग एंडला थ्रो झाला असता शशांकला परतावं लागलं असतं, पण क्षेत्ररक्षकाचं दुर्लक्ष झालं आणि त्याचमुळे शशांक बचावलेले आहेत. 5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 16. 2 गडी बाद. या षटकात फक्त एकच धाव मिळालेली आहे. बघा आपण tenniscricket.in वर पाहतोय रिप्ले मध्ये. त्यांनी पाहिलंच नाही बॅटिंग एंड कडे आणि बॉलिंग एंडला थ्रो केला. यज्ञेशची निराशा नाराजी स्पष्टपणे चेहऱ्यावर पाहायला मिळते. यज्ञेश वरती विकेट. अखोटेपचा बॉल केलाय प्रहार. बॉल जातोय काऊ कॉर्नरला. डी झोन मध्ये मिळतील या धावा 2. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर ग्राउंड ब्रेकर संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 18 धावा 2 गडी बाद. 18 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ग्राउंड ब्रेकर्स.
थँक्यू. अनिकेत वर्मा इतरांसाठी पंचलाईन लिहितात. आता अनिकेत वर्मासाठी सुद्धा पंचलाईन व्हायलाच हवी. 2 षटकं झालेली आहेत ग्राउंड ब्रेकरसाठी. सुरुवातच फक्त महत्त्वाची नसते क्रिकेटच्या खेळामध्ये, मध्यांतर आणि शेवट सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. सुरुवात ग्राउंड ब्रेकर्ससाठी अनिकेत वर्माने उत्तम दर्जाची दिली, आक्रमकतेची दिली, पण दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येचा ओघ मंदावला. त्याचं क्रेडिट जाते गोलंदाज यज्ञेशला. आणि यज्ञेशच्या मागोमाग स्पेल कंटिन्यू करण्यासाठी पुन्हा एकदा निशांत आमरे येत आहेत. पहिल्या षटकावर निशांतवरच जबरदस्त हल्ला चढवला होता फलंदाज अनिकेत वर्माने, आणि त्याची आता वापसी होते का पाहूया. पुन्हा एकदा पुनरागमन निशांतच्या वतीने होते की अनिकेत त्याचा स्टँड घेतोय. त्याचा स्टँड घेईल ऑन साईडला, घुटना देख, चौका देख, GW खामकर मसाले चौकार. एकूण 4 चौकार आतापर्यंत अनिकेत वर्माच्या वतीनं ग्राउंड ब्रेकर्स या टीमला मिळालेले आहेत. त्यांच्या शैलीमध्ये तसूभरही फरक दिसत नाही. गोलंदाज तोच आहे आणि मला देखील त्याच अप्रोचने खेळायचं आहे. पहिल्या षटकात जितक्या धावा गोळा केल्या आहेत, पुन्हा एकदा तसाच खेळ सादर करून मला संघाला चांगली साथ द्यायची आहे, संघाला आधार द्यायचा आहे. माघार मी घेणार नाही, तोच अप्रोच अनिकेत वर्माचा. यावेळेस कनेक्शन तितकंसं कन्व्हिनियंट नव्हतं. बॉल जातं डी झोनमध्ये. एक धाव मिळेल, धावसंख्या पोहोचते 23 वर. 23 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. या अगोदर आपण पाहिलं तर गेम स्विंगर्स या संघाने सेमीफायनल जिंकत अंतिम फेरीचं आपलं तिकीट पक्क केलेलं आहे, अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे. आणि आता तो संघ कुठल्या संघाशी 2 हात करेल त्या प्रश्नाचं उत्तर आपण या उपांत्य फेरीच्या सामन्यात शोधतोय. 23 धावा 2 गडी बाद. आतापर्यंत तिसऱ्या षटकात 2 बॉल्स डिलिव्हर्ड झालेले आहेत. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे, स्ट्रोक खेळलाय लय भारी, आणि आपल्या संघाची उचलले अनिकेत वर्माने जबाबदारी चौकार. थँक्यू. चौकार आलेला आहे आणि तो धावसंख्या पोहोचते 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. अनस्टॉपेबल, अनबीटेबल बॅटिंग अनिकेत वर्मांच्या वतीने आपण पाहतोय. 9 चेंडूंमध्ये 24 धावांचं योगदान अनिकेत आपल्या संघासाठी देतोय. निशांत आमरे ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा इनसाइड आउट हा स्ट्रोक खेळला, 1 धाव डी झोन मधली मिळते. प्रत्येक चेंडूवर धावा यायला पाहिजेत, हेच अनिकेत वर्माचं तंत्र आहे. फक्त डावातला पहिला बॉल डॉट आला होता, पण त्यानंतर एकही डॉट अनिकेत वर्माच्या वतीनं आला नाहीये. पूर्ण त्यांनी ओळखलंय गोलंदाज निशांत आमरेला कशा पद्धतीची गोलंदाजी आहे आणि मला कसा खेळ खेळायचा आहे ते खूप चांगलं समीकरण मनात बांधून ठेवलेलं आहे, आणि त्याचमुळे अनस्टॉपेबल राहिलेत आतापर्यंत. चांगल्या स्ट्राईक रेटने ते खेळत आहेत. 10 चेंडूंमध्ये 25 धावांचं योगदान ग्राउंड ब्रेकरसाठी देत आहेत. धावसंख्या 28. ऑफस्टनच्या बाहेरचा बॉल यावेळेस अटेम्प्ट घेतला नाही. फलंदाजाला दूर ठेवण्याचा निर्धार होता निशांत आंबरेचा, आणि त्या प्रयत्नात त्याला यश मिळते. या षटकातला पहिला डॉट येतोय निशांत आंबरे यांच्यासाठी. तो आत्मविश्वास परत आणणारा असावा. पण शेवटचा एक बॉल बाकी आहे त्यांच्या स्पेल मधला. पाहूया मागच्या 11 चेंडूंवर जे जमलं नाही ते 12व्या चेंडूवर जमेल का निशांत आंबरेला. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकाला, धावसंख्या 28. फुलटॉस बॉल ऑन साइडला, स्लॉग हिट. स्वीप केल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत, पण दर्शक बनतील, पाहत राहतील. बॉल जाईल डी झोन मध्ये. 3 षटकांचा खेळ संपला धावसंख्या ग्राउंड ब्रेकरशी. 30 धावा 2 गडी बाद. घेऊया एक छोटासा स्पोर्टी सॅक प्रेझेंट्स स्ट्रॅटेजिक टाइम आउट ब्रेक.
सुधीर भाऊ साळवी आणि सन्माननीय राजेंद्र शेठ लांजवळ ज्यांचं मार्गदर्शन सातत्याने आम्हाला लावलेलं आहे. सन्माननीय निशिकांत शिंदे साहेब रजा घेतात या स्पर्धेला आपण भेट दिलीत त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार, धन्यवाद. चेक. स्पोर्टी साईकचे भगवान दादा व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. या स्पर्धेची आठवण भेट देऊन तो सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. भगवान दादांचा स्पोर्टी सॅकचे चांगलंच सहकार्य स्पोर्टी सॅकचा जसा उल्लेख विक्रांतीजीने केला की जेव्हा मदत मागाल तेव्हा मदतीसाठी नेहमीच भगवान दादा हजर असतात आणि हीच भावना मैत्री टिकवणारी असते आणि भगवान दादांनी ती मैत्री टिकवलेली आहे आणि त्याचमुळे नेहमीच स्पोर्टी सॅकच्या वतीनं आपण ती मदत घेतो, मदत देतो, आपण ते गिव्ह अँड टेक करत असतो. पण स्पोर्टी सॅकने या स्पर्धेसाठी खूप काही दिलंय. मागच्या वर्षी सुद्धा मी आलो होतो त्यावेळेस स्पोर्टी सॅकच्या वतीनंच चांगला हातभार लालबाग प्रीमियर लीगला लाभला होता. तर बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झाले होते दुसऱ्या षटकामध्ये. आतापर्यंत त्यांनी विकेट घेतलेले आहेत या डावात. या स्पर्धेत 9 विकेट्स घेतलेल्या आहेत यज्ञेश तुळसकरने आणि जर आता विकेट घेत तर मग 10वा विकेट तो असेल यज्ञेशचा या स्पर्धेतला. प्रत्येकाला वैयक्तिक विक्रम नोंदवायचा असतो पण आता 2 इन फॉर्म बॅटर जेव्हा तुमच्या समोर आहेत अशा वेळेला तुम्हाला तुमच्या दृष्टिकोनातून बेस्ट द्यायचा प्रयत्न करायचा असतो आणि तोच प्रयत्न करता करता थोडेसे नियंत्रणामध्ये चुकले. बॉल वाईडलाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल झाला. धावसंख्या आता पोहोचलेली आहे 31 वर. 31 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. या अगोदरच आपण पाहिलं तर यज्ञेचं मागचं षटक इकॉनॉमिकल राहिलं होतं. 2 विकेट्स त्यांच्या खात्यात जाते होते. ऑन साइडला बॉलला फ्लिक केलंय. बॉल जाईल डी झोन मध्ये. 1 धाव मिळते. अनिकेत आणि शशांक ही जोडी ग्राउंड ब्रेकर्सच्या टीमसाठी खूप महत्वाची आहे आणि म्हणूनच या जोडीला भेदण्यासाठी स्वतः यज्ञेश तुळसकर येत आहेत. कारण ही जोडी जर टिकली तर मग धावफलक जो आहे तो 65 ते 70च्या दरम्यान जाऊ शकतो आणि म्हणूनच तीच भीती ओळखताना यज्ञेश स्वतः आले बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साइडला स्वीप करायचं होतं. थोडे पुढे सरकले, बदल आली, त्याचा वापर होता. ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला स्वीप करण्याचा प्रयत्न फसलाय. येतो हा डॉट बॉल. धावसंख्या 32 वर थांबले. यज्ञेचं षटक खूप महत्वाचं असेल कारण 2 लीड बॉलर्स आहेत ट्रॉफी फायटर्स मध्ये. या अगोदर निशांत मनासारखी कामगिरी करू शकले नाहीये पण त्यांना बॅकअप देण्यासाठी यज्ञेश तत्परतेने गोलंदाजी करतायत. धीम्या गतीचा बॉल टिपलाय, झेल संपलाय. शशांकचा खेळ. तिसरा फलंदाज होतोय बाद. ग्राउंड ब्रेकर्स. पेच करून एक हात उंच करत त्यांनी आपल्या कक्षा रुंदावल्या आणि शशांकच्या विकेटचं महत्व ओळखलं आणि या स्पर्धेतल्या 10 विकेट्स पूर्ण केलेल्या आहेत यज्ञेश तुळसकर. कॉंग्रॅच्युलेशन. लालबाग प्रीमियर लीग सीझन 5 आणि या सीझन मधल्या 10 विकेट्स पूर्ण करतोय गोलंदाज यज्ञेश. आणि आता पाहूया अजूनही मार्गस्थ आहे, त्याचं स्पेल कंटिन्यू होण्याच्या मार्गावर आहे. स्पोर्टी सॅकचे सन्माननीय भगवान दादा यांचं आपण सत्कार या षटकात विक्रांत जाधव यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. स्पोर्टी सॅकच्या वतीने नेहमीच मार्गदर्शक सरकार्य लालबाग प्रीमियर लीगला लाभलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 32. यज्ञेश तयार. उडते विकेट. हो बॅटची टॉप एज. मिड विकेटला झेल होईल का? क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय पण बॉल जातोय डी झोन मध्ये. वेट फॉर अ बाय सिग्नल. ही एक धाव असेल. बघा खेळाडूंनी देखील आपली काळजी घ्या. मागे पुढे बघा. त्या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत या पुढच्या बॉल नंतर. आतापर्यंत बॉल डिलिव्हर झाले या षटकातले एकूण 4. धावसंख्या झालेली आहे 33. 3 गडी बाद. 2 षटकं जी निशांत आमरेची आहेत ती 27 धावांची होती आणि यज्ञेशने आतापर्यंत 10 चेंडूंचा खेळ सादर केलेला आहे ज्यामध्ये त्यांनी फक्त 6 धावा खर्च केल्यात.
फुल टॉस बॉल केलाय प्रहार, बॉल जाईल डी झोन मध्ये. दरम्यान ही या 2 धावा मिळतील आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 35 या आकड्यावर 3 गडी बाद. चला आपण सन्मान घेऊया सन्माननीय भगवान दादांचा. स्पोर्टी सेकचे भगवान दादा ज्यांच्या वतीने नेहमीच आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. लालबाग प्रीमियर लीग जेव्हा जेव्हा होते, लालबागकरांच्या वतीने जेव्हा जेव्हा मदतीची साथ येते, अशा वेळेला भगवान दादा नेहमीच सहकार्य करण्यासाठी उपस्थित असतात. तर व्यासपीठावर विक्रांतजींच्या शुभ हस्ते भगवान दादांचा सन्मान आपण करतोय. धन्यवाद भगवान दादा. असंच सहकार्य, आपलं प्रेम आपलं नेहमीच लालबागकरांवर राहील हा विश्वास आहे. दरम्यान शेवटचा बॉल यज्ञेशचा. धीम्या गतीचा बॉल, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. दरम्यान 2 यशस्वी षटकं यज्ञेची संपलेली आहे. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ग्राउंड ब्रेकर्स संघ पोहोचलेला आहे. 35 धावा 3 गडी बाद, 35 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 4 ग्राउंड ब्रेकर्स. थँक्यू. तुमच्या स्क्रीनवर टेनिस क्रिकेट डॉट इनच्या मोस्ट विकेट टेकर टॉप 10 आलेलं आहे. यज्ञेश तुळसकर 4 इनिंग 10 विकेट्स, ओमकार साळसकर 7 विकेट्स, रोहित माने 5 विकेट्स, रोहित शर्मा 5 विकेट्स, समाधान शेलार 5 विकेट्स, साईराज काणेकर 4 विकेट्स, विशारद पगारे 4 विकेट्स, अथर्व खिल्लारे 4 विकेट्स, स्वरूप धुरी 4 विकेट्स आणि अंशुमान शिर्के 3 विकेट्स. लालबाग प्रीमियर लीग सीझन 5 चे मोस्ट विकेट टेकर्स बॉलर्स तुम्हाला टेनिस क्रिकेट डॉट इनच्या स्क्रीनवर पाहायला मिळाले. चांगलाच खेळ यज्ञेशचा पाहायला मिळालेला आहे आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील त्याचं तो पदार्पण करतोय. कारण आता तुम्ही जितका चांगला खेळ खेळाल तुम्हाला ती ओळख मिळते, तुम्हाला ते व्यासपीठ मिळते आणि अशा वेळेला त्या व्यासपीठावर तुमचा खेळ चांगला झाला तर मग व्यावसायिक क्रिकेटचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे होतात. आणि जसं सांगितलं विक्रांतजींनी की श्रीजा 11 लालबागच्या वतीनं जेव्हा जेव्हा संधी मिळते या सर्व खेळाडूंना मी प्रमोट करतो, त्या व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव देतो, जेणेकरून आपल्या लालबागमधून सुद्धा व्यावसायिक क्रिकेट पुढे येईल आणि व्यावसायिक क्रिकेट पुढे आल्यानंतर मग इतरांना सुद्धा ती प्रेरणा मिळेल. त्याचमुळे विक्रांतजींचं नेहमीच कार्य हे लक्षवेधी राहिलेलं आहे. तर 5व्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत राज कणसे. राज कणसे पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर एंडला अनिकेत वर्मा 27 धावांवर खेळत आहेत. जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युशन ग्राउंड ब्रेकरच्या धावफलकामध्ये अनिकेत वर्माचं राहिले. फुल टॉस बॉल तितका प्रॉमिसिंग फटका नव्हता. बॉल अडवला जाईल, काउकॉनला थ्रो, बॉलिंग एंडला स्ट्राईक रोटेट होते, एका धावेची वाढ होते, धावसंख्या पोहोचते 36 या आकड्यावर. सन्माननीय सागर निवगुणे सरांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होते. मनपूर्वक स्वागत आहे लालबाग प्रीमियर लीगच्या वतीनं. सन्माननीय सागर निवगुणे सरांना नम्र विनंती करतोय की आपण व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. आयोजन कमिटीच्या वतीनं ही विनंती आलेली आहे. सागर निवगुणे सर आपण या व्यासपीठावर. दरम्यान 36 धावा 3 गडीबाज सौरव बासुतकर स्ट्रायकर एंडला. ड्राईव्ह केले, बॉल एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत पण त्यांना बीट करत बॉल जाईल, सीमारेषा पार मिळतील या 2 धावा. 2 धावांची होते वाढ. येस, संधी सर्वांना मिळेल. आमचे डीजे ओमकार त्या संधीचा शोध घेत आहेत. धावसंख्या 38 झाले 3 गडी बाद. संध्याकाळचं सत्र आहे आणि माहोल असा बनलाय की सर्वांनाच उत्साह मिळतोय. चांगलं क्रिकेट त्यांना पाहायला मिळते आणि चांगल्या क्रिकेटला जर संगीताची मदत मिळाली तर तो माहोल काही निराळाच होतो, औरच होतो आणि तोच माहोल आपण अनुभवतोय लालबाग प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये या अंतिम दिवसाच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये. सौरव बासुतकर स्ट्रायकर एंडला, बॉलिंग ट्रॅकवर राज कणसे. धीम्या गतीचा बॉल लेग स्टंपच्या बाहेरून ट्रॅव्हल होतो विकेट किपरच्या दिशेने. व्हाईट बॉलची 1 धाव मिळेल पण आता फिल्डिंग टीमने घेतलाय रेफरल. ओरिजिनल डिसिजन इज व्हाईट बॉल. आम्ही आभार व्यक्त करतो सर्वांच्या सन्माननीय पाहुण्यांचं. सन्माननीय सुधीर भाऊ साळवी आणि सन्माननीय राजेंद्र शेठ लांजवळ यांचं विशेष मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभलेलं आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लालबागचा राजा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, अक्षय बद्रापूरकर, प्लॅनेट मराठी, संतोष माने, विघ्नहर्ता बिल्डर्स, आकाश गुप्ता, सरकार ग्रुप, अक्षय वारंग, स्पोर्टी सॅक. तर मॅन ऑफ द सिरीजची 2 व्हीलर सुद्धा आलेली आहे, ज्याची प्रतीक्षा होती. दावेदार खूप आहेत. सर्वजण आपल्या वैयक्तिक खेळाचा आता आढावा घेतील, सर्वजण आपल्या धावा मोजतील, विकेट मोजतील. आपण ती बाईक घेणार आहोत का त्याचं आता स्वप्न पाहतील. आणि पाहूया ती बाईक जाते कुठल्या खेळाडूच्या नावावर. दरम्यान आपण रेफरल घेतलेला आहे, पाहूया डिसिजन येतोय. टेनिसक्रिकेट.inच्या PCR रूम मधून फिल्डिंग टीमने रेफरल घेतलेला आहे.
घ्या. हार्टबीट सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळाली. जे मागाल ते मिळेल. लालबाग प्रीमियर लीगची ऑर्गनायझिंग कमिटी खरंच तर व्हाईट बॉल आहे. तर एक धाव वाढेल धावफलकामध्ये. धावसंख्येची आता आपण जर माहिती घेतली प्राजक्ताताई देसाई यांच्या वतीनं, तर धावसंख्या झालेली आहे 39 धावा, 39 रन्स ऑन बोर्ड. दोन फलंदाज अटॅकिंग मूडमध्ये दिसत आहेत. एका बाजूला आपण पाहतोय मिस्टर वर्मा आणि एका बाजूला आपण पाहतोय मिस्टर बासुतकर. बासुतकर स्ट्रायकर एंडला आहेत. सौरव बॉलिंग ट्रॅकवर राज कणसे. पायांची हालचाल होत नाही, पण बॉल ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेरचा आहे. थोडेसे भरकटले आहेत गोलंदाज राज, पण गाडी रुळावर आणावी लागेल, कारण एक एक धावेचं महत्त्व तुम्हाला ठाऊक असायला हवं. या अगोदर निशांत आंबरे जे लीड बॉलर आहेत त्यांना मनासारखी कामगिरी करता आली नाही, पण आता त्यानंतर यज्ञेश जर चांगली गोलंदाजी सादर करतोय तर इतर गोलंदाजांना सुद्धा तसाच अप्रोच ठेवावा लागेल, कारण एकाच खेळाडूच्या चांगल्या खेळाने सामना जिंकता येत नाही. जसं आपण पाहतोय अनिकेत वर्मा जबरदस्त लईमध्ये. सरळ बॅटचा वापर आहे. बॉल जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पार, पण मिळतील धावा फक्त 2. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 42 या आकड्यावर. काय चार्जिंग आहे टीमची. ग्राउंड ब्रेकरचा पॅव्हिलियन बॉक्स तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळाला. आपल्या खेळाला ते खूप चांगल्या पद्धतीने प्रमोट करतायत, मोटिवेट करतायत खेळाडूला, ती ऊर्जा देत आहेत, जे खूप महत्त्वाचं असते कुठल्याही ऑन फील्ड प्लेअरसाठी. आणि म्हणूनच क्रिकेटचा खेळ जिंकण्यासाठी काही आवश्यक गोष्टी असतात. त्या गोष्टी तुम्हाला नेहमीच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पाहायला मिळतात. जर आपण लालबाग प्रीमियर लीग आलो आहोत तर या ठिकाणी प्रॉपर 2 पॅव्हिलियन बॉक्स अगदी तुम्हाला बॉलिंग एंडच्या मागे पाहायला मिळत आहेत. बसण्याची उत्तम व्यवस्था प्रेक्षकांसाठी आपण करतोय. राजचा येतोय हा डॉट बॉल, जो आवश्यक होता त्याचा आत्मविश्वास परत आणण्यासाठी, कारण या अगोदर मानसिक खच्चीकरण झालं होतं. राज कणसेचं बॅक टू बॅक एक्स्ट्रा त्याच्या वतीने खर्च होत होते आणि त्याचमुळे हा डॉट बॉल खूप आवश्यक होता. आतापर्यंत चेंडू डिलिव्हर्ड झाले ते 5व्या षटकातले 4. अजूनही 8 चेंडूंचा खेळ या डावातला बाकी आहे. सौरभ बासुतकर 7 वर खेळत आहेत. अनिकेत वर्मा 28 वर आपल्या स्ट्राईकवर येण्याची वाट पाहत आहेत आणि पाहूया ती प्रतीक्षा संपेल कधी. राज तयार ओव्हर द विकेट न. हवेत आहे बॉल, इथे तिथे यहा वहा देखू जहा. सौरव बासुतकरच्या हवा. GW खामकर मसाले झणझणी षटकार. आलेले या संघाला 13 धावा मिळालेल्या आहेत. राज कणसे थोडे नाराज स्वतःवर, पण अजूनही ही नाराज होण्याची वेळ नाहीये, तर स्वतःला परत आणण्याची वेळ आहे. शेवटचा बॉल बाकी या षटकातला. राज पुन्हा एकदा पुढचा बॉल पुढे पाठवला, नाही थांबणार नाही वाकणार, खेचेल प्रत्येक बॉल सीमारेषा पार. बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ, क्लिअर करताना सिक्सर. हा सुपला नाही तर हा पुढचा शॉट होता आणि 2 लगातार षटकार मिस्टर सौरभ बासुतकरच्या वतीनं मिळालेले आहेत ग्राउंड ब्रेकर्सला. आणि अशा पद्धतीनं ग्राउंड ब्रेकर संघाचं सांघिक अर्धशतक पूर्ण. 54 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 5 ओव्हर्स. ग्राउंड ब्रेकर्स आणि अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचं 1 षटक बाकी आहे. जसा उपांत्य फेरीचा पहिला सामना जो हाय स्कोरिंग होता, तसाच उपांत्य फेरीचा दुसरा सामना सुद्धा जवळपास त्याच दिशेने आगेकूच करतोय. आणि धावांना रोख लावण्यासाठी, फलंदाजांना थांबवण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर ज्याने उत्कृष्ट झेल टिपला होता स्लिपमध्ये, अरिन गोवेकर. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत तर त्यांची प्रशंसा झाली, पण आता गोलंदाजीमध्ये सुद्धा प्रशंसा कमवायची असेल तर मग थांबवावं लागेल अनिकेत वर्माला. अनिकेत वर्माला थोडा आराम मिळाला होता. पाहूया त्या आरामानंतर पुन्हा एकदा आपली जागा घेतायत का. फुलटॉस बॉल ऑन ड्राईव्ह. पहिल्याच बॉलवर अरिनच्या खात्यात विकेट. अनिकेत वर्मा बॅक टू पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 4 ग्राउंड ब्रेकर्स.
यानंतर लेजेंड्सचा सामना असणार आहे. तर दोन्ही लेजेंड्स टीम्स आपण रेडी राहा. दोन्ही लेजेंड्स टीम आपण रेडी राहा, कारण यानंतर लेजेंडचा सामना असेल आणि त्यानंतर अंतिम लढत लालबाग प्रीमियर लीग पर्व 5 ची खेळली जाईल. तर अरिन गोवेकर आज संध्याकाळ त्यांच्या नावावर जाते, कारण क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आणि आता दर्जेदार गोलंदाजीचा साक्षात्कार त्यांच्या वतीनं ट्रॉफी फायटर्स या संघाला मिळतो. आणि ट्रॉफीसाठी जी फाईट करायची आहे ती फाईट तर होते. ह्या 8 कॅप्टनच्या दरम्यान 8 कॅप्टन्स आपण पाहिले, ज्यांनी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस केला या पोझिशनला पोहोचण्यासाठी. रोहित माने, अक्षय रामाणे, शशांक पाटणकर, शुभम जाधव, विशारद पगारे. पुन्हा एकदा धक्क्यांवर धक्के बसतायत. ग्राउंड ब्रेकर्स इज इन बिग ट्रबल. लगोरीचा खेळ लक्षात ठेवलाय तो म्हणजेच मिस्टर प्रथमेश. लगोरी चांगले खेळले आहेत आणि काय एकाच ऍक्शन मध्ये त्यांनी बॅटिंगला थ्रो केला. त्यांना एकच स्टंप दिसत होता, पण त्यांनी अचूक नेम साधत असताना फलंदाजाला धावचीच्या स्वरूपात बाद केलं. आणि गोवेकर यांनी मात्र जबरदस्त कामगिरी या शेवटच्या षटकामध्ये केलेली आहे. 2 चेंडू गोवेकर यांनी आपल्या नावावर केले. अरिनसाठी हा डाव खूप महत्वाचा राहिला, लक्षात राहणारा ठरलेला आहे, कारण क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत अरिनने एक चांगली कामगिरी करत असताना प्राइसलेस विकेट मिळवून दिली गोलंदाजाला. आणि आता शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारताना एज इज ओनली अ नंबर हेच सिद्ध करताना अरिन गोवेकर. हवेत आहे बॉल, संधी. वाघ लहान असो वा मोठा, वाघ वाघ असतो. अरिन गोवेकरच्या खात्यात जाते विकेट. धक्का क्रमांक 6. ग्राउंड ब्रेकर्स. या अगोदर यज्ञेशने 3 विकेट्स मिळवले होते आणि अरिनने या षटकामध्ये एकूण 2 विकेट्स मिळवलेले आहे. आणि त्याचमुळे गोलंदाजी चांगल्या दर्जाची आहे. फक्त योग्य तो क्रम तो ठरवला गेला पाहिजे. जरी निशांत आंबरे तसा खेळ सादर करू शकले नाही, पण आता प्रेक्षकांचा आदर यज्ञेशने आणि अरण्य कमवलेला आहे. अरण्य शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत पूर्ण जबाबदारीचा स्वीकार करताना आपल्याला शेवटच्या षटकासाठी का राखून ठेवलं होतं त्याचं प्रमाण देताना आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेले आहेत. एकही धाव खर्च न करता 2 विकेट्स अरिन गोवेकरच्या खात्यामध्ये. चौथा बॉल घेऊन अरिन तयार. अराउंड विकेट. बॅकफुटला गेले, ऑन साईडला खेळले क्षेत्ररक्षक आहेत, तर काऊ कॉर्नरचे बॉलवर पुढे येतात. पुन्हा एकदा डिरेक्ट हिट. काय जबरदस्त ट्रॉफी फायटरचा फायटिंग खेळ पाहायला मिळाला. या शेवटच्या षटकामध्ये पूर्ण ऊर्जा त्यांनी झोकलेली आहे आणि त्याच ऊर्जेचा संचार आता एकूण एक प्रत्येक खेळाडूंमध्ये दिसून येतोय. शेवट चांगला व्हायला हवा, कारण आपण पहिल्या तर ग्राउंड ब्रेकर संघाने पहिल्या षटकात 15 धावा बनवल्या होत्या. वाटलं होतं की धावफलक 70च्या पलीकडे जाईल, पण मध्यांतरामध्ये चांगलीच गोलंदाजी यज्ञेशच्या वतीने पाहायला मिळाली. राज कणसे थोडेसे महागडे ठरले, पण त्यांना बॅकअप देताना आता अरिन गोवेकर यांनी या षटकाची सांभाळणी आतापर्यंत चांगलीच केलेली आहे. या षटकात फक्त 1 धाव मिळाली. ग्राउंड ब्रेकरचा धावसंख्या 55, 6 गडी बाद. 2 चेंडूचा खेळ या डावातला बाकी आहे आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत हिमांशु परब. अजूनही खातं खुललं नाही हिमांशूचं. आणि पाहूया जेव्हा अनिकेत वर्मा बाद झाले त्यानंतर या फलंदाजांना शेवट गोड करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. फुलटॉस बॉल होता, त्या बॉलवर केलाय प्रहार, पण धावा किती मिळतील ते पाहूया. या 2 धावा मिळत आहेत. या 2 धावा देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. जेव्हा सेट बॅटर मैदानाच्या बाहेर पोहोचलेत अशा वेळेला आपल्याला अपेक्षा जितकी असते तितकी तर पूर्ण करता येणार नाहीये, पण धावफलक हलता राहिला पाहिजे आणि तेच करतायत मैदानाच्या आतमध्ये हिमांशु परब. 2 धावांची मदत मिळते. ग्राउंड ब्रेकर्सला धावसंख्या झाली आहे 6 गडी बाद 57, 57 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट्स. उपांत्य फेरीचा सामना आणि आता हा पहिला डाव संपतोय का? शेवटच्या बॉलवर किती धावा येतील? बॉडी लाईन अटॅक ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉलिंग एंडला थ्रो केलाय. दरम्यान पूर्ण होते एक सिंगल आणि अशा पद्धतीनं लेग बाईकची 1 धाव मोजली जाईल. धावसंख्या झाली आहे 6 षटकांच्या समाप्तीनंतर ग्राउंड ब्रेकरची 58 धावा 6 गडी बाद. जिंकण्यासाठी 59 धावांची गरज 36 बॉल्समध्ये. ट्रॉफी फायटर्सला 36 चेंडू 59 धावांची गरज. टीम ट्रॉफी फायटर्स.
थँक्यू. अनिकेत वर्मा 14 चेंडू 28 धावा. आर्यन कदम शून्यावर बाद झाले. अभिषेक शर्मा सिल्वर डकवर बाद झाले. शशांक पाटणकर यांनी फक्त 3 धावा बनवल्या. सौरभ बासुतकर यांनी मधल्या फळीमध्ये येत असताना चांगलाच धावसंख्येला वेग देण्याचं काम केलं. 19 धावा करून ते बाद झाले. हिमांशू परब नाबाद 2 वर. अमित चव्हाण शून्यावर बाद झाले आणि आकाश भोसले नाबाद 1. एक्स्ट्राज 5 आणि 6 षटकानंतर 58 धावा ग्राउंड ब्रेकर्सच्या. गोलंदाजीचं आपण जर अनालिसिस केलं तर निशांत आंबरे हे महागडे ठरले. 2 षटकं हाताळत असताना त्यांनी 27 धावा खर्च केला. त्यांना बॅकअप देण्यासाठी यज्ञेश तुळसकर आले, ज्यांनी 8 धावा खर्च करून 3 विकेट्स मिळवल्या. 5वं षटक पुन्हा एकदा फलंदाजी करणाऱ्या संघाच्या नावावर गेलं. तर राज कणसेचं ते षटक हे 19 धावांचं होतं आणि शेवटच्या टप्प्यावर अरिन गोवेकर यांनी उत्तम दर्जाची गोलंदाजी सादर करत असताना 3 धावा खर्च करून 2 विकेट्स मिळवल्या. तर एकंदरीत 2 गोलंदाज महागडे ठरले आणि 2 गोलंदाजांनी आपल्या संघाची पडती बाजू सांभाळून ठेवली. अशा पद्धतीने 6 षटकांचा खेळ संपून धावसंख्या 58 झाले. जिंकण्यासाठी आता 59 धावांची गरज ट्रॉफी फायटर्सला. 36 चेंडू 59 धावांची गरज. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. तर व्यासपीठावर सन्माननीय सागरजी निवगुणे साहेब आहेत, त्यांचा सन्मान आपण घेणार आहोत. मी विक्रांतजी जाधव यांना विनंती करतोय, आपण सागरजी निवगुणे साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान लालबाग प्रीमियर लीगच्या वतीने करणार आहोत. विक्रांतजी जाधव यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पाहतोय. सन्माननीय सागरजी निवगुणे साहेब या स्पर्धेसाठी उपलब्ध राहिलेले आहेत, उपस्थित राहिलेले आहेत व्यासपीठावर. त्यांचा स्वागत सन्मान आपण पाहतोय. सन्माननीय विक्रांतजी जाधव यांच्या शुभ हस्ते सागर निवगुणे यांचा सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय. धन्यवाद सागरजी, आपण या स्पर्धेला भेट दिलीत त्याबद्दल. चांगलं क्रिकेट प्रत्येक मान्यवराला खुणावत असते आणि आपण जेव्हा लालबाग परिसरामध्ये आहोत तर सर्व काही तुम्हाला चांगलंच अनुभवायला मिळेल आणि तोच प्रतिसाद प्रेक्षकांचा सातत्याने आम्हाला मिळू लागलेला आहे. सेकंड इनिंग स्टार्ट होते. यानंतर लेजेंडची मॅच असेल तर दोन्ही लेजेंड टीम्सने तयारीत राहायचं आहे. दोन्ही कॅप्टन्स आपली टीम घेऊन तयारीत राहायचं आहे. या उपांत्य फेरीच्या लढतीनंतर आपण इन्व्हिटेशनल मॅच घेणार आहोत लेजेंड्सच्या दरम्यान आणि त्यानंतर अंतिम लढत खेळवली जाईल लालबाग प्रीमियर लीगची. सणसवाडीसह छाया प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय अमरजी कानगुडे हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. विक्रांत जाधव यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान कानगुडे साहेबांचा पाहतोय. लालबाग प्रीमियर लीगच्या निमित्तानं पाहुणे सुद्धा प्रतिसाद देत आहेत या क्रिकेटच्या खेळाला. या एकोप्याला लालबाग परिसरातील सर्व खेळाडू एकत्रित येऊन ही स्पर्धा खेळत आहेत लालबाग प्रीमियर लीग आणि त्याचमुळे सर्व मान्यवर आपला वेळातला वेळ काढून या स्पर्धेला भेट देऊन आपला सकारात्मक प्रतिसाद या स्पर्धेला देत आहेत. त्याबद्दल सर्व पाहुण्यांचं स्वागत. तर 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. एका बाजूला यज्ञेश आणि एका बाजूला निशांत ट्रॉफी फायटर्स या टीम कडून खेळताना पाहायला मिळतील. ट्रॉफी फायटरचे संघ मालक आहेत सन्माननीय राजेंद्र शेठ लांजवळ आणि ग्राउंड ब्रेकरचे संघ मालक आहेत सन्माननीय राजनजी कोठावडेकर. त्याचमुळे आता संघ मालक सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत. राजेंद्रजी कोठावडेकर तसेच ऑनलाईन पाहतायत सन्माननीय राजेंद्र शेठ लांजवळ. तर पाहूया, ही लढत खूप महत्वाची असेल. सर्वेंद्र लांजवळ हे स्वतः पेवलिन बॉक्समधून आपल्या खेळाडूंना प्रतिसाद देत आहेत. तर पाहूया या ठिकाणी जिंकतोय कोण, या प्रश्नाचं उत्तर तर अर्धा तासात मिळेलच, पण पाहूया सुरुवात कशी होते. दुसऱ्या डावाची स्ट्रायकर एंडला सकाळी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांनी जिंकला नितेश आमरे. बॉलिंग ट्रॅकवर शशांक पाटणकर. पहिलाच बॉल हलकाताने ऑन दी अप ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत कव्हरचे. बॉल जाईल डी झोन मध्ये. सुरुवात होते एकेरी धावेने. प्रत्येक षटकामागे 10च्या गतीनं धावांचा पाठलाग करायचा आणि त्यासाठी तो आत्मविश्वास येणं आवश्यक आहे. जेव्हा खेळपट्टीवर आपण खेळतो सुरुवातीचा काळ सेट होण्यासाठी लागतो आणि म्हणूनच कुठलीच घाई गडबड न करता प्रत्येक येणाऱ्या चेंडूचा आढावा घेताना निशांत आंबरे सुरुवात देतोय पहिल्या चेंडूवर सिंगल कंप्लीट करून.
शशांक हा चतुर गोलंदाज म्हणून ओळखला जातो. ड्राईव्ह केले बॉलला, बॉल जाईल डी झोन मध्ये, एक धाव वाढेल, धावसंख्या झाले 2. प्रत्येक चेंडूवर प्रतिसाद मिळतोय, हा प्रतिसाद खेळाडूंसाठी खूप आवश्यक आहे आणि त्याचमुळे आता तीच ऊर्जा घेऊन ह्या दोन्ही संघातील खेळाडूंना आपण खेळताना पाहणार आहोत. हा लालबाग पॅटर्न आहे. लालबाग पॅटर्न मध्ये तुम्हाला असंच प्रेम मिळेल. जितका चांगला खेळ तुमचा तितका दुप्पट प्रतिसाद तुमच्या खेळाला मिळेल आणि तोच प्रतिसाद आता प्रेक्षकांचा त्यांच्या आवडत्या खेळाडूंना मिळतोय. निशांत आमरे 2 वर खेळत आहेत. शशांक पाटणकर बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेटनं सुरुवात या षटकाची चांगली राहिली शशांकच्या वतीनं. फोर्स केले बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफचे, पोस्तील बॉलवर तोपर्यंत एक धाव पूर्ण करून स्ट्राईक रोटेट केलेली आहे. निशांतने स्ट्राईकवर आणलं यज्ञेशला. धावसंख्या झाली ट्रॉफी फायटर्सची 3 धावा. जिंकण्यासाठी आव्हान तर सेट केलेलं आहे 59 धावांचं आणि 59 धावांपैकी 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 8 संघांमध्ये आपण विभागणी केली होती आणि त्यापैकी आता 3 संघ या स्पर्धेत आहेत. या अगोदरच आपण पाहिलं तर गेम स्विंगर्स ही टीम अंतिम लढतीत पोहोचलेली आहे. हे 2 संघ एकमेकांसोबत आता खेळतायत अंतिम लढतीच्या तिकिटासाठी. फुलटॉस बॉल, फक्त दिशा दिली कव्हरची, दरम्यान पूर्ण होते 1 धाव. धावसंख्या झालेली आहे 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 धावा. सुरुवात थोडी संत आहे पण तरी देखील ही संत सुरुवात खूप महत्त्वाची आहे. दरम्यान 1 सिंगल पूर्ण झाली. बघा हे फ्लेक्स बॅनर्स कटआउट्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत प्रेक्षकांच्या वतीनं. ऊर्जा देणारे फ्लेक्स. बॅटच्या टोला कनेक्शन प्लेसमेंट चांगली आहे. क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर तोपर्यंत 1 धाव वेगानं पळून पूर्ण केलेली आहे. यज्ञेश आणि निशांत यांचं कॉलिंग खूप चांगलं आहे. एकमेकांना ओळखून ते कॉल देत आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि कुठलीच घाई गडबड न करता सिंगलवर जास्तीत जास्त भरोसा ठेवताना निशांत आणि यज्ञेश धावफलकाला गती देण्याचं काम करतायत. 5 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 5 झाले. जिंकण्यासाठी अजूनही 54 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 31 चेंडू 54 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. ट्रॉफी फायटर्सला प्रत्येक प्रेक्षक आततेने ही स्पर्धा पाहतोय, या सामना पाहतोय कारण हा सामना त्यांना माहिती आहे की लास्ट बॉल पर्यंत जाईल कारण फलंदाजीचं युनिट चांगलं आहे ट्रॉफी फायटर्स. शशांक पाटणकर ओव्हर द विकेटनं ड्राईव्ह केलंय बॉल डी झोन मध्ये. ऑडियन्स कॅच कंप्लीट पण मिळते ही 1 धाव. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर ट्रॉफी फायटर संघ पोहोचलाय 6 वर जिंकण्यासाठी. 53 धावांची गरज, बॉल्स असतील 30. चला लालबाग लेजंड टायटन्स आणि लालबाग लेजंड रॉयल्स असे 2 संघ आपण इन्व्हिटेशन मॅच मध्ये खेळणार आहोत. तर लालबाग लेजंड टायटन्स मध्ये खेळतील राजेंद्र लांजवळ, प्रमोद पवार, उदय साळवी, दीपक जाधव, राम मावळे, सचिन पवार, मंगेश आंग्रे, संतोष गुरव, सुरेंद्र लांजवळ, महेश घाग आणि संदीप शिकारे. लालबाग लेजंड रॉयल्स मध्ये खेळतील सुधीर साळवी, नरेंद्र लांजवळ, संतोष मावळे, किरण वाणी, अनिल साळसकर, विनायक पवार, भगवान पार्टे, दीपक जाधव, महेश पावसकर, निलेश भुजबळ आणि विलास कांबळे. या सर्व मेंबरचे त्वरित संपर्क साधायचा आहे कमिटीशी कारण हा सामना संपल्या लगेच आपण लेजेंड्सचा सामना सुरू करणार आहोत आणि त्यानंतर अंतिम लढत होईल. जशी मी अनाउन्समेंट दिली त्या सर्व लेजंड खेळाडूंनी आपली रिपोर्टिंग द्यायची आहे. तर सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत शशांकच्या नंतर अमे येत आहेत का? अमे चव्हाण लेफ्ट आर्म द विकेट न यज्ञेशसाठी. ऑन साइडला स्लॉग हिट, गुडघ्यावर बॅलन्स करून बॉलला पुलावर पाठवण्याचा प्रयत्न पण बॉल पुलावर जात नाहीये. इथं या 2 धावा. चांगलाच बैठक स्ट्रोक खेळलाय. वेट अँड वॉच पॉलिसी, बॉलच्या खाली जाऊन बॉलला हवेत खेळण्याचा प्रयत्न चांगला आहे पण जास्त एलिव्हेशन मिळालं, अंतर तितकं बॉलने गाठलं नाही, त्यामुळे मी त्यात फक्त या 2 धावा. धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावर. एक पाऊल महत्वाचं आहे. जोखीम तर आहेच पण ती जोखीम स्वीकारून ट्रॉफी फायटर्स संघातील फलंदाजांना धावांना जोड द्यावी लागेल. पहिल्या षटकामध्ये संयमाने खेळलेत आणि आता अटॅकिंग अप्रोच यज्ञेशचा. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेत पण यावेळेस सुद्धा मिळतील 2 धावा. सातत्यानं तेच स्ट्रोक खेळले जात आहेत पण या मैदानावर खेळत असताना जेव्हा आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण लालबाग मध्ये आहोत अशा वेळेला तुमच्याकडे 2 धावा देणारे स्ट्रोक्स असावेत तर तुमचा कॉन्फिडन्स गेन होत राहील आणि हेच पाहायला मिळते. आपण काही मागच्या सामन्यामध्ये पाहिलं तर स्ट्रेट हिट खेळणारे सुद्धा फलंदाज आहेत जे षटकारांच्या माध्यमातून अव्वल कामगिरी करताना पाहायला मिळालेत. पण आता आपण जेव्हा एका दडपणाच्या सामन्यामध्ये आहोत अशा वेळेला योग्य त्या चेंडूची निवड करणं तितकंच महत्वाचं आहे फलंदाजासाठी आणि त्याचमुळे यज्ञेश सांभाळून खेळतायत. धावसंख्या झाली 10.
तितकंसं प्रॉमिसिंग फुटवर्क जाणवलं नाहीये. बॉडी वेट ट्रान्सफर झालं नाही. बॉल बॉडीला ब्रश करून जातोय डी झोन मध्ये. लेग बायची एक धाव मिळते. एका धावेची वाढ होईल. धावसंख्या पोहोचते बिनबाद 11 धावा. 11 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ नो विकेट. आतापर्यंत विकेट शाबूत ठेवून या दोन फलंदाजाचा खेळ पाहायला मिळतोय. ट्रॉफी फायटर्ससाठी धावसंख्येचा वेग वाढला पाहिजे. जर इतक्या धीम्या गतीने प्रवास केला तर मग लक्ष्यापर्यंत पोहोचणार नाही. अमितचं म्हणतंय लेफ्ट ऑफ द विकेट यज्ञेशसाठी. फोर्स केले बॉलला पण पुन्हा एकदा बॉल अलॉंग द ग्राउंड पोहोचेल. लॉंग ऑनला एक सिंगल ऍड होईल. एका धावेची वाढ होईल. धावसंख्या पोहोचते बिनबाद 12 वर. लालबाग प्रीमियर लीग सीझन 5 प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. पूर्ण लालबागकरांसाठी हा अभिमान आहे. प्रॉपर नियोजन आपण मागच्या 3 दिवसांपासून पाहतोय. आंतरराष्ट्रीय स्पर्धेला सुद्धा लाजवेल असं नियोजन लालबाग प्रीमियर लीगचं सातत्याने आपण 5 वर्षांपासून पाहतोय. आणि तितकाच दिमागदार उद्घाटन सोहळा आणि त्यानंतर जबरदस्त चित्तधारक मॅचेस आणि आता तितकाच चांगला बक्षीस समारंभाचा सोहळा देखील आपण आज अनुभवणार आहोत. तर सर्व काही सुरळीत, सर्व काही योग्य, सर्व काही उत्तम दर्जाचं लालबाग प्रीमियर लीग मध्ये. ऑन साइडला फ्लिक केलाय बॉलला. फ्लिक ऑफ द रिस्ट पण मी त्याच्या फक्त 2 धावा. हळूहळू कॉन्फिडन्स दिसतोय निशांत आंबरेचा, यज्ञेशचा. हे 2 फलंदाज की फॅक्टर आहे. दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी प्रॉफिटेबल ॲसेट आहेत आणि त्याचमुळे तो प्रॉफिट येत राहील. डॉट बॉल येता कामा नये. याच योजनेअंतर्गत या 2 फलंदाजांचा खेळ सातत्य. या षटकातला धावसंख्या झाले 14. जिंकण्यासाठी अजूनही 45 धावांची गरज. बॉल शिल्लक असतील 25. अमे तयार. इनसाइड आउट बॉल जाईल कव्हरला. दरम्यान पूर्ण होते 1 धाव आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 59 धावांचा पाठलाग करताना ट्रॉफी फायटर्सची 15 धावा. जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे अजूनही 44 धावांची. बॉल्स असतील 24 चेंडू 44 धावांची गरज आपण आता पाहतोय. लालबाग प्रीमियर लीग प्रेक्षकांसाठी बसण्याची उत्तम दर्जाची व्यवस्था, उत्तम दर्जाची प्रकाश योजना, खेळाडूंना चांगले किट प्रोव्हाइड केलेले आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण ऍक्टिव्ह गाडी पाहतोय. प्रेक्षक सुद्धा या स्पर्धेला आवर्जून भेट देत आहेत कारण करायचे तर चांगलं करायचं, नाही तर करायचं नाही, हेच तत्व आहे लालबाग प्रीमियर लीगचं. आणि म्हणूनच मागच्या 5 पर्वांपासून उत्तम दर्जाचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं नियोजन आपण पाहतोय. IPL ला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीचं नियोजन आपण या छोट्याशा मैदानावर पाहतोय. मैदान छोटं असलं तर देखील आयोजन मोठं आहे आणि त्याचीच साक्ष प्रेक्षक tenniscricket.in च्या YouTube वाहिनीवर सुद्धा देत आहेत. आपण पाहिलं तर जवळपास 1,20,000 प्रेक्षक tenniscricket.in च्या YouTube वाहिनीवर जोडलेले आहेत आणि त्याचमुळे क्रेडिट tenniscricket.in ला सुद्धा जाते कारण त्यांची टीम अविरतपणे खंड पडून देता प्रेक्षकांना जे हवंय ते प्रोव्हाइड करते. वेगवेगळे अँगल्स, वेगवेगळे स्लो मोशन्स आणि त्यानंतर प्रॉपर रिफ्लेक्सेस, प्रॉपर ॲनिमेशन्स, या सर्व गोष्टी आपण tenniscricket.in च्या वतीने पाहतोय. धावसंख्या 15. 44 ची गरज. बॉल शिल्लक 24. सरळ बॅटचा केला वापर. बॉल करतोय हवाई सफर. सांगून हवा नाही करायची, आधी करून दाखवायचं, मग वादळ उठवायचं. वादळ आलं यज्ञेश नावाचं. षटकार. 2 धावा. माफ करा, 2 धावा आलेल्या आहेत. बॉल पोलच्या डावीकडे पडलाय पण स्ट्रोक लाजवाब होता, यात कुठलंच दुमत नाहीये. 2 पोल्स आहेत समोर आणि पोलच्या मधोमध जर बॉल गेला तर तुम्हाला 6 किंवा 4 मिळतील, अन्यथा फक्त 2 मिळतील. पण अजूनही जो हार्दिक पंड्या ऑफ लालबाग या नावाने ओळखला जातो, जो तसा खेळ सादर करण्याची कॅपॅसिटी ठेवतो. ड्राईव्ह केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल गॅप मध्ये दरम्यान 1 धाव पूर्ण होते. एका धावेची आवडते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 18 या आकड्यावर. निशांत आणि यज्ञेश हे 2 फलंदाज आत्मीयतेने खेळतायत, प्रामाणिकतेने खेळतायत आणि त्याच प्रामाणिकतेच्या आधारावर धावसंख्येला वेग मिळतोय. पण मोठे स्ट्रोक येणं आवश्यक आहे. स्ट्रोक 4 किंवा 6 चे येणं आवश्यक आहे, तरच कुठेतरी ही जी लढत आहे ती तुमच्या बाजूने जाऊ शकेल. शशांक पाटणकर आतापर्यंत चांगलंच स्पेल त्यांच्या वतीनं हाताळलं घेत जातंय राऊंड ब्रेकरसाठी. अजूनही काही गोष्टी आपल्या पक्षात जेव्हा नसतात तेव्हा पावलं कधी कधी थांबावी लागतात आणि शशांक पाटणकर तेच कदर पाहायला मिळेल. यज्ञेश अजूनही तो आत्मविश्वास देत आहेत, बोलतायत निशांशी. जशी निशांतने सकाळी स्फोटक फलंदाजी केली होती, चौकारांचे बेताज बादशाह ते सकाळी ठरले होते. पण आता पाहूया या क्षणाला कशा पद्धतीने खेळ होतोय फलंदाज निशांतचा. ऑन साइडला खेचून मारलाय, ताकदीने मारलाय. बॉल थेट पुलावर. GW खामकर मसाले झणझणीत चौकार.
आता तो चौकार योग्य ते वेळी आलेला आहे. त्याचमुळे आता मिस्टर वर्मा पोचले गोलंदाजाकडे. काहीतरी चर्चा होते. ती चर्चा खूप महत्त्वाची आहे, कारण संघ जर विजय व्हायचा असेल तर प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन लागलं पाहिजे. आणि पाहूया आता तसंच इम्प्लिमेंटेशन शशांक देतोय का. हवेत आहे बॉल, पण डी झोन मध्ये जाईल आणि या 2 धावा देऊन जाईल. 2 धावांची वाढ होईल. 2 धावांच्या वाढीनं धावफलक पोहोचतोय 24 या आकड्यावर. 59 धावांचं लक्ष होतं आणि त्याच लक्ष्याचा पाठलाग करताना लक्षपूर्वक फलंदाजी आता निशांत आंबरेच्या वतीने पाहायला मिळते. यज्ञेशच्या 10 धावा आणि निशांतच्या 13 धावा. पहिल्या विकेटसाठी नाबाद 24 धावांची भागीदारी. 59 पैकी 24 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत या दोन फलंदाजांनी. 20 चेंडू 35. 20 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज आहे. निशांत आणि यज्ञेश चांगल्या लयीत. शशांक विकेटच्या शोधात. पंचांच्या डावीकडून राईट मोठं विकेट. बॅटची बॉटम एज घेऊन बॉल पोहोचते स्क्वेअर लेगला. दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. दरम्यान लालबागचा राजा सोसायटीचे अध्यक्ष सन्माननीय रमेश पाटील साहेब यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. लालबागचा राजा सोसायटीचे अध्यक्ष सन्माननीय रमेश पाटील साहेब यांचं मनपूर्वक स्वागत. दरम्यान 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे ट्रॉफी फायटर्सची 24 धावा. धावसंख्येचा डोंगर पार करायचा असेल तर चौकार आणि षटकारांची शिडी घ्यावी लागेल ट्रॉफी फायटर्सला आणि त्यासाठी ते तयारी दिसते. शशांकच्या स्पेलचा शेवटचा बॉल. बॅटची एज बॉल मागे. बॉल गलीत दरम्यान पूर्ण होते. एक सिंगल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकां समाप्तीनंतर 59 धावांचा पाठलाग करताना ट्रॉफी फायटर संघ पोहोचलाय 25 वर. 25 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. जिंकण्यासाठी 18 चेंडू 34 धावांची गरज. घेऊया आपण स्पोर्ट इज सॅक प्रेझेंट स्ट्रॅटेजिक टाइम आउट. रहिवाशांचा नागरिकाचा सपोर्ट आम्हाला जो मिळतोय तो सपोर्ट लेखनी राहिलेला आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने आपण मागच्या 5 पर्वांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन सातत्याने करत आलेलो आहोत आणि असंच प्रेम यानंतरही आम्हाला मिळेल हा ठाम विश्वास आम्हाला आहे. पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने वळूया. बॉलिंग मार्कवर अमित चव्हाण पुन्हा एकदा येत आहेत. ट्रॉफी फायटर्स ही टीम पोचलेली आहे 25 वर. स्ट्रायकर एंडला यज्ञेश तुळसकर 10 वर खेळत आहेत. निशांत आंबरे 14 वर. पुल केल्या बॉलला पण क्षेत्ररक्षक होते थोडे दूर. दरम्यान पूर्ण होते एक सिंगल. प्रयत्न करत राहावे लागतील कारण नाही जमणार असा विचार करण्यापेक्षा आता सातत्याने प्रत्येक चेंडूवर मी जमून घेईन तोच प्रयत्न ट्रॉफी फायटरच्या फलंदाजांना करत राहावा लागेल तरच ते जमून घेता येईल. कारण एका बाजूला तुम्ही धीम्या गतीने सुरुवात दिलेली आहे. नो डाऊट अबाउट इट की सेट होण्यासाठी कालावधी लागतो
पण इतकाही कालावधी लागायला नको की लक्ष्यापासून तुम्ही खूप दूर राहाल. अमित चव्हाण सुरुवात चांगली करतायत या षटकाची एका धावेनं. धावसंख्या बिनबाद 26 ट्रॉफी फायटर्स. ड्राईव्ह केल्या बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं दरम्यान मिळतात या 2 धावा. या 2-2 धावा देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत, कारण समीकरण सोडवण्याच्या पद्धतीमध्ये या 2 धावांचा सहभाग देखील असणं खूप इम्पॉर्टंट आहे. टीम ट्रॉफी फायटर संघाच्या दृष्टिकोनातून 16 चेंडूत 31 धावांची गरज आहे. आस्किंग रन रेट आता हळूहळू वाढत चाललेला आहे आणि त्याचमुळे 2 ते 3 मोठे स्ट्रोक्स आले तर मग बॅलन्स होईल ही लढत. फुल टॉस बॉल केलाय प्रहार, पण ट्रॅप आहे. ट्रॅप मध्ये आता फलंदाज फसतोय. प्राइसलेस विकेट मिळतोय. यज्ञेश बॅक टू पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 1 ट्रॉफी फायटर्स. पाहायला मिळालं यज्ञेशला फुल टॉस मिळाला, पण तो फुल टॉस त्याने सरळ रेषेत व्ही मध्ये खेळला आणि जास्त इलिव्हेशन मिळालं, पण अंतर तितकं बॉलला मिळालं नाही आणि म्हणूनच झेलचीच्या स्वरूपात ट्रॉफी फायटर संघाला पहिला धक्का बसतो. आयकॉन परतीचा प्रवास करतोय आणि आता यश आमरे निशांत आमरेची साथ देतील. स्ट्रायकर एंडला धावसंख्या 28, एक गडी बाद. हलक्याने बॉलला प्लेस केलंय. सेट होण्यासाठी थोडा वेळ घेत आहेत. धडधाकड शरीर यष्टी आहे. स्ट्रॉंग बॉडी लँग्वेज आहे. कधीही होत्याचं नव्हतं करण्याची धमक यश आमरेकडे आहे आणि त्याचमुळे पहिला बॉल डॉट येतोय. दडपण वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न ग्राउंड ब्रेकरच्या गोलंदाजांचा होतोय. आतापर्यंत 2 गोलंदाज वापरले गेलेत. पहिलं षटक हाताळलं होतं शशांक पाटणकरने, सुरुवात चांगली. त्यानंतर अमेय आले आणि त्या दोघांनी आपला स्पेल कंटिन्यू करण्याचा निर्धार व्यक्त केला आणि आतापर्यंत ग्राउंड ब्रेकर्स कडून गोलंदाजी वरच्या दर्जाची पाहायला मिळते. अमेय चव्हाण पुन्हा एकदा यशसाठी तयारीत आहे. धावसंख्या 28, एक गडी बाद. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण प्रेक्षकांनी आता खचाखच भरलेलं आहे. सुपर संडे आणि सुपर संडे मधली ही लालबाग प्रीमियर लीग 5व्या पर्वाची उपांत्य फेरीची लढत. लो बाउन्स बॉल थोडा खाली राहिलाय. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न जरूर होता आणि दरम्यान पंच निर्देशित करतायत की तुम्ही डेंजर झोन मध्ये येतात जेव्हा फॉलो थ्रू मध्ये जाता आणि अशा वेळेला जेव्हा पंचांची आयसाइट ब्लॉक होते तर निर्णय ते देतील कसं. दरम्यान डॉट येतोय. डॉट म्हणजेच दडपण. ग्राउंड ब्रेकर्स टीम चांगलाच खेळ सादर करते. अमेय आता प्रत्येक चेंडू नंतर दबाव वाढवत आहेत, पण दबावाचा प्रभाव जर आपण लक्षात घेतला तर मग आपण आपला डाव आपल्या नावावर करू शकत नाही. त्याचमुळे आपला प्रभाव पाडण्यासाठी आता ट्रॉफी फायटर्स संघाला फाईट द्यावी लागेल. फाईट दिली नाही तर मग ट्रॉफी कशी जिंकता येईल आणि ती फाईट आता यश आमरे आणि निशांत आमरे या 2 फलंदाजांच्या वतीनं पाहायला मिळेल का. सर्वांना जिंकण्याची ओढ लागलेली आहे. ही चढाओढ कोण जिंकेल त्या प्रश्नाचं उत्तर थोड्या वेळात. ओव्हर पिच बॉल होता. ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. एक धाव पूर्ण होते. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकवर आता निशांत पोहोचतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकून पोहोचते. आता 29 वर निशांतला पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकर एंडला जावं लागेल, कारण 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 29 झाले आणि त्या जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 30 धावांची. 12 चेंडू 30 धावांची गरज ट्रॉफी फायटर्स. थँक्यू. एक षटक सुद्धा तुम्हाला सामन्यामध्ये परत येण्यासाठी पुरेसं असते आणि पाहूया हे 5वं षटक ट्रॉफी फायटर्स या संघासाठी फायद्याचं ठरतंय का. या षटकात जर 15 ते 20 धावा आल्या सामना शेवटच्या षटकावर पोहोचेल आणि त्यानंतर प्रेक्षकांना जे हवंय लास्ट बॉल थ्रिल तो अनुभव प्रेक्षकांना मिळू शकेल. पण एका बाजूला आता तो खेळ ट्रॉफी फायटर्सच्या या 2 फलंदाजांना सादर करावा लागेल. थोडे निराश चेहरे आहेत पॅव्हलियन बॉक्समध्ये. त्या चेहऱ्यांना आनंद द्यायचा असेल तर ट्रॉफी फायटरच्या फलंदाजांना तसा खेळ खेळावा लागेल. आता नाही तर कधी नाही, कारण आता हे पर्व 5वं आहे.
6व्या पर्वापर्यंत वाट पाहावी लागेल आणि त्याचमुळे आता अजूनही जर या स्पर्धेत टिकायचं असेल तर आपला स्वाभिमान विकून चालला नाही. शेवटच्या टप्प्यावर आता आपला खेळ चांगला खेळावाच लागेल आणि त्यासाठी आता सज्ज झालेले स्ट्रायकर एंडला फलंदाज यश आमरे एकादशचं योगदान यशने दिले आणि या अगोदर नितेश सेट होण्यासाठी वेळ घेताना पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार आर्यन. शॉर्ट ऑफ लेन बॉल आणि त्या बॉलला ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न जरूर होता. डॉट बॉल सहन करण्याच्या तयारीमध्ये ट्रॉफी फायटर्स हा संघ नाहीये, कारण जितके जास्त डॉट बॉल तितकं जास्त प्रेशर आणि त्याचमुळे प्रेशर सिच्युएशनला कुठेतरी रिलीज करण्यासाठी ते मोठे स्ट्रोक समान कालांतराने येणं आवश्यक होऊन बसलेलं आहे. आता इक्वेशन बदलते. इक्वेशन आहे 11 चेंडू 30 धावांची गरज. प्रॉपर बॉलिंग अटॅक ग्राउंड ब्रेकरचा पाहायला मिळतोय, पण जो बॅटिंग अटॅक आपण सकाळी ट्रॉफी फायटरचा पाहिला होता तो बॅटिंग अटॅक नेमका गेलाय कुठे? फुल टॉस होता ऑन साइडला, बॉलला फक्त दिशा दिली. डिक्लेरेशन झोनची एकदा मिळाली. बघा फुल टॉस बॉल सुद्धा मिळत आहेत फलंदाजांना, पण त्या फुल टॉस बॉलवर फुल टोल वसुली होईल इतके स्ट्रोक्स तर येत नाहीये. एक बॉल कमी होतोय. धावसंख्या आता झालेली आहे 30 धावा. एक गडी बाद. ट्रॉफी फायटर्स जिंकण्यासाठी 10 चेंडू 29 धावांची गरज आहे. प्रेक्षकांना आनंद द्यायचा असेल, प्रेक्षकांचा उत्साह वाढवायचा असेल तर तसा खेळ सादर झाला पाहिजे. ट्रॉफी फायटर्स संघाकडून तीच अपेक्षा आहे प्रेक्षकांची. आणि पाहूया प्रेक्षकांची अपेक्षा ट्रॉफी फायटर्स संघातील फलंदाज पूर्ण करतायत का? प्रेक्षकांची ऊर्जा घेऊन स्ट्रोक खेळला जाईल का? अजून एक लो बाउन्स. पुन्हा एकदा स्ट्रगल काय संपण्याचं नाव घेत नाहीये. लेग बायची एक धाव डिक्लेरेशन झोनची मिळते आणि त्याचमुळे पाहूया प्रेक्षक जे लालबागच्या बाजूच्या पुलावर थांबून या स्पर्धेचा आनंद घेतात, कारण क्रिकेटचा खेळ तुम्हाला लांब ठेवू शकत नाहीये. जिथे संधी मिळेल, जिकडे क्रिकेट चालू आहे प्रेक्षक जागा शोधतात. आणि जेव्हा आपण मुंबईमध्ये आहोत, मुंबईमध्ये क्रिकेटची कुठलीही स्पर्धा असू द्या, आयोजक सुखावलेले असतात, कारण आयोजकांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. 9 चेंडू 28 धावांची गरज. ग्राउंड ब्रेकर संघ या सामन्यामध्ये ट्रॉफी फायटर्सला आपल्या मजबूत पकडीत घेतोय, पण पकड सैल करावी लागेल फलंदाजांना. 9 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज आहे. 9 balls 28 runs required to win. बघा प्रेक्षकांना दाखवलं जातं tennisweek.in वर. फुल टॉस. पुन्हा एकदा फुल टॉस बॉलवर तसा स्ट्रोक येत नाहीये. आता एक एक बॉल दडपण वाढवतोय ट्रॉफी फायटर्स टीमवरचं, कारण जे मोठे स्ट्रोक आवश्यक आहेत ते मोठे स्ट्रोक येत नाहीये. आणि त्याचमुळे जेव्हा 6 षटकांचं क्रिकेट आपण खेळतो, अशा वेळेला जेव्हा आपण सेकंड इनिंगमध्ये येतो तर तो अभ्यास खूप आवश्यक आहे की प्रत्येक षटकामध्ये धावा किती यायला हव्यात. आणि जर लास्ट ओव्हरचं दडपण ओढावायचं नसेल तर सुरुवातीपासूनच तसा खेळ खेळला गेला पाहिजे. 8 चेंडू 27. फुल टॉस बॉल केलाय प्रहार, पण बॉल जातोय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. येतोय चौकार. GW खामकर मसाले. आपण रेफरल घेतलेला आहे. थांबा थांबा थांबा, अजून वेळ बाकी आहे. दरम्यान हा चौकार आलेला आहे. आता बॉल शिल्लक आहेत 7 बॉल्स बाकी आहेत.
7 बॉल्स आणि 23 धावांची गरज आहे. 7 बॉल्स 23. सरतेज शेवटी आता 4 झालाय नितेश आमरे. आणि आता थांबून चालणार नाही. बॉल हवेत आहे. लॉंग ऑफला झेल होतोय पूर्ण आणि अशा पद्धतीनं निशांचा संपतोय खेळ. धक्का दुसरा. ट्रॉफी फायटर्स. थँक्यू. तर आमच्या सर्व मान्यवरांचा देणगीदारांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. समीरजी गुप्ता, सुनीता स्टोर, GW खामकर मसाले, परेजी वाडेल, लक्ष्मी कॅटरर्स, खर्जे अँड सन्स ज्वेलर्स, जतीनजी पटेल डबल बुल, बर्गर किंग, चंद्रकांतजी बापते, श्री गजानन डेकोरेटर्स, शेठ खोपडे, निशिकांतजी शिंदे, चंद्रकांतजी मोजाड, सतीशजी खानकर साहेब, संचालक GS महानगर बँक, संजयजी गाडेकर, राजेंद्रजी महाडिक, सुदर्शनजी केरकर, विलासजी कांबळे, अमितजी डाके, राजेशजी मोरे, दीपकजी मौर्य, हितेशभाई खजाना प्लस, विक्रांतजी जाधव, श्रीजा 11, फास्टलिंक कनेक्शन प्रायव्हेट लिमिटेड, अशोक नागपाल. शेवटचं षटक आहे जे खूप महत्वाचं आहे. आपण या अगोदर सुद्धा पाहिलेलं आहे. तेजसचा तो साजेसा खेळ ज्याने 6 चेंडूमध्ये 20ला चेस केलंय आणि आता 6 चेंडूमध्ये 23ला चेस करायचं आहे. ट्रॉफी फायटर्सला करायचं तर आता पाहूया करतील का. अजूनही संधी आहे. जोपर्यंत मैदानात आपण आहोत तोपर्यंत मैदान गाजवण्याची हिम्मत ठेवली पाहिजे आणि पाहूया तीच हिम्मत मैदानाच्या आतमध्ये ट्रॉफी फायटरचे 2 फलंदाज प्रणित वाडकर यांनी सकाळी 1 बॉल 5 धावांची गरज असताना चौकार खेचला होता. त्याचमुळे हे 2 फलंदाज सामना जिंकवण्याची धमक ठेवतायत. 6 चेंडू 22. बॉल हवेत आहे. स्ट्रेट हिट खेळलाय. लॉंग ऑनला 3 क्षेत्ररक्षक येत आहेत. जज करतायत. झेल टिपला जातोय. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 3. ट्रॉफी फायटर्स. पाच चेंडू आणि 22 धावांची गरज. प्रेक्षकांचा जल्लोष, प्रेक्षकांचा उत्साह अगदी या स्पर्धेला एक वेगळे पण देतोय. लालबाग प्रीमियर लीग पर्व 5 आपण ही स्पर्धा पाहतोय. मागच्या 5 पर्वांपासून प्रेक्षकांना वरच्या श्रेणीचं जे आयोजन आहे ते नेहमीच ह्या आयोजन कमिटीने दाखवलेलं आहे आणि त्याचमुळे प्रेक्षक सुद्धा आतुरतेने वाट पाहतात लालबाग प्रीमियर लीगची, जशी वाट पाहतात लालबागच्या राजाच्या आगमनाची. 5 चेंडू 22ची गरज. बॉल तयार. पुढे आले बॅटची एज. विकेट कीपर पोहोचलेत. फलंदाज बाद. आल्या बाहुली परत. बॉडी स्ट्रेच करून बॉलचा आढावा घेऊन बॉलचा पाठलाग करून शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवून तो झेल टिपलेला आहे आणि जवळपास सामना ग्राउंड ब्रेकर संघ आपल्या कक्षेत घेतोय का. पण अजूनही सामना संपला नाहीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. अर्श पोहोचतायत. 4 चेंडू आणि 4 मोठे स्ट्रोक्स आलेच पाहिजे तरच ट्रॉफी फायटर्सला स्वप्नवत विजय नोंदवता येईल. बॉलर तयार. 4 चेंडू 22. ब्लाइंड स्ट्रोक बॅट्सविंग पाहायला मिळाली. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि पाहूया धाव पूर्ण केली जाते का तर नाही. परतावा लागेल फलंदाज हर्षला. धक्का 5वा ट्रॉफी फायटर्सला. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आवश्यकता 22 धावांची आहे. आपण पाहतोय लालबाग प्रीमियर लीग पर्व 5 ची
उपांत्य फेरीची लढत. या अगोदर पहिली लढत जिंकली होती गेम्स विंगर्सने आणि आता दुसऱ्या सेमीफायनलच्या शेवटच्या टप्प्यावर आपण आहोत. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत मिस्टर प्रणित वाडकर. थोडे उशिरा ते स्ट्राईकवर आलेले आहेत, पण आता पाहूया हे मैदान गाजवण्याची क्षमता आहे, त्या क्षमतेचं सादरीकरण प्रणित देतील का? 3 चेंडू 22 धावांची गरज. पुढे आले आणि कदाचित गोलंदाजाला हे जाणवलं होतं की पदलालितेचा वापर केला जाईल. टप्पा खेचला, चेंडूमधून गती काढली, त्याचमुळे स्ट्रोक अगोदर ऑफर झाला, बॉल बॉडीवर आदळला. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. 2 चेंडूचा खेळ बाकी, आवश्यकता 22 धावांची. जवळपास अंतिम फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित करते टीम ग्राउंड ब्रेकर्स. पण अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ट्रॉफी फायटर्सला जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. ऑन साइडला पुल केलंय, बॉलला रस्त्याच्या पलीकडे गुल केलंय, पण या 2 धावा मिळतात. एका चेंडूत आवश्यकता आहे जिंकण्यासाठी 20 धावांची. 1 बॉल अँड 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. जबरदस्त बॉलिंग अटॅक ग्राउंड ब्रेकर्सच्या टीम कडून पाहायला मिळाला. चांगले फिल्डिंग एफर्ट्स आपण पाहिले ग्राउंड ब्रेकर्स कडून. ऑन साइडला बॉलला टर्न करताना पाठवलंय सीमारेषा पार. या मिळतील 4, पण सामना जिंकलाय. ग्राउंड ब्रेकर्स पोहोचतायत अंतिम फेरीत. ग्राउंड ब्रेकर्स अभिनंदन.